तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आकाश उबाई. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं स्वागत आहे मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ आपला ट्रॅक्टरवर झाला होणार नाही. आपला मी आज टायराविषयी व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आज. तर मित्रांनो, आपल्याकडं तुम्हाला माहीतच असेल, आपल्याकडे 475 DI ट्रॅक्टर आहे महिंद्राचा. तर मित्रांनो, आपल्याला आता एक तो दोन दिवस टायर टाकायचे मित्रांनो ट्रॅक्टरला. आणि आपल्याला सध्या आता बिकडची टायर टाका वाटवली 1428ची. तर कारण की मित्रांनो, आपल्याला काय इथून पुढे आता समजा टोचन किंवा आता ट्रॅक्टरची कामं बी सुरू होणार आहे आता. तर इथून पुढे आपलं धंदे बी सुरू होणार आहे. आणि आपण खास करून टोचन करण्यासाठी आणि स्टँड करण्यासाठी आपण टायर टाकवालो. तर मित्रांनो, माझी इच्छा आहे की मी नाही का बिकडी टायर टाकावं. कारण की माझे मित्र बरेचसे मित्र आहे, माझे मित्राकडे बी ट्रॅक्टर आहे. मित्राकडे सोनालिका आहे, एका मित्राकडे महिंद्राचाच आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की तू MRF टाक. तर मला ते नाही म्हणजे मी थोडा कन्फ्यूज आहे की मग टायर कोणते टाकावं. तर आपल्याला बी आपल्याला कोणत्याकडे मित्रांकडं महिंद्रा ट्रॅक्टर किंवा सोनालिका ट्रॅक्टर आणि कोणतं ट्रॅक्टर, आणि आपण कोणतं ट्रॅक्टर टायर वापरले ट्रॅक्टर टाकूनच नाही. आणि 13/6चे का 14/9चे तुम्ही कोणते टाकेल त्यामधून, आणि कोणते टायर चांगले ट्रॅक्टरसाठी की की आम्हाला हे टाका पुरं म्हणून. तर कमेंट करून नक्की सांगा. आणि कारण की जेणेकरून मी फसलो पाहिजे असं हे करा. कारण कसं आहे, आता आपण एकदा टायर टाकतो की 2-3 वर्ष पाच काम राहत नाही ट्रॅक्टर एकदा टायर टाकल्यावर. तर आपण 14/9चे टायर टाकणे आपल्याला. तर कोणत्या कंपनी टायर आपल्याला चांगलं राहील आणि बेस्ट राहील आपल्याला ते कमेंट करून सांगा. कारण की सध्याच्या घडीला काय मित्रांनो, आता सध्या तर एवढं की ट्रॅक्टरचं सीझन सुरू नाही आहे. कारण का 1 महिन्यावर लागणार साहेबीनी निघली आणि शेतीमध्ये सगळे कामं सुरू आहे. फक्त एवढं आहे आपण टाकून कोण ठेवू लागलो आहे, किंवा म्हणजे जे आपण कामाचं सीझन दाखवून आपण टायर पंक्चर व्हावं हे व्हावं त्यासाठी आपण काय करावं लागलो पहिलेच सगळं नियोजन करून ठेवू लागलो. तर जेणेकरून कहून किंवा आपल्या कामात टायर बदलत काम पडलं पाहिजे. कारण की आता टाकून ठेवू, आता काम नाही सध्या. तर सध्या आपण ट्रॅक्टरचे काम करून घ्या व्यवस्थित. आणि डबल आपल्याला धडीचं बी काम करणं आहे महिंद्राची. कारण की आम्ही आता 3 वर्ष आलेले आहे. तर 3 वर्ष अगोदर धडीचं काम केलं होतं. तर आम्हाला त्याला 3,500 ते 4,000 रुपये खर्च आला धडीचं काम करण्यासाठी. तर आमदा आता ह्यावेळेस कमी येईन. कारण की आपलं सिंडलचं काम नाही करणं, फक्त आपल्याला धडीचं काम करणं आहे. म्हणजे ती एक सेंटर पिन राहते माझ्यामध्ये, तीच नवी टाकणं पडते. एक त्यामध्ये एक पेला राहतो, ते पेला टाकणं पडतो. तर काही नाही, आपल्याला 4,000 रुपये 3,000 रुपये खर्च येईल, ज्यादा तर नाही. फक्त ते बी आपल्या ज्या प्रमाणे होत नाही काम, तर त्यासाठी आपल्याला लांब जाणं पडतं. तर थांबा मग थोडक्यात मी सांगतो. बऱ्याचशा मित्रांकडे आता कसं आहे, ट्रॅक्टर आहेच आहे आणि आपल्याला फॉलो बी बरेच आहे. तर आपल्याला तुम्ही तुमच्या यांना सांगा कोणते ट्रॅक्टर कोणते टायर टाकवतं. कारण की लवकर टाकणे आपल्याला 2-3 दिवसातच, लवकरच कमेंट करून कळवा मला. तर आपण तर हिने अजून म्हणजे बुक नाही केलं टायर, अजून टायर बुक करणं पडतात. तर आपण काय केलं आहे, आता निशिदिसवाल नाही का त्याच्या दोन्ही ट्रॅक्टरला आता त्या पहिलं जॉइंटर टायर ट्रॅक्टर होतं, जॉइंटर ट्रॅक्टर. तर त्या ट्रॅक्टरला बी बिकडी टायर टाकले होते. म्हणजे काय होतं, जेणेकरून त्यांनी टोचन करताना मी काय होतं, त्या टायरला ग्रुप कमी आहे. म्हणजे काय होतं, त्यात गॅप थोडा जादा आहे, त्या ग्रुपमध्ये गॅप थोडा जादा आहे. तर आणि ते हे आणि MRFचे टायर आहे. तर MRF टायरमध्ये काय गॅप थोडा कमी आहे आणि तर गुड्डे जादा दाट आहे. तर त्यामुळे काय होतं, मान्य आहे आपलं टायर ज्यादा टाईम चाललं, पण जे ट्रॅक्टर वडाची जी खासियत आहे ती त्या ग्रुपमध्ये जादा आहे. त्या ग्रुपमध्ये म्हणजे साईज जादा आहे, रस्ता वाढ जादा आहे. तर ते ग्रुप काय नाही जादा चिटकून धरतात. आणि त्याला गॅप कमी, ते टायर काय करतात नाही स्लिप मारतात वरल्यावर. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर आपण व्हिडिओ बी पाहतोय यूट्यूबला बी बरेच व्हिडिओ पाहिले मॅम. तर बिकडी टायर जरा भारीच म्हणू लागले. तर आपण तेच घ्यायचं चाललं इच्छा. पण म्हणलं चला आपण आता आपल्या मित्राकडून बी माहिती करून घेऊ, आपल्या फॉलोअर्सकडून बी एक कोणतं टाकव टायर टाकावं कोणतं नाही. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या चॅनल लवकरच आता 5,000 सबस्क्राईब पूर्ण होणार आहे. सध्या आपल्या चॅनलला आता 43 सबस्क्राईब पूर्ण आलेले आहे. तर आपल्या चॅनलला 5,000 सबस्क्राईब पूर्ण होत आलेले आहे आता. तर आपण 5,000 सबस्क्राईबरला आपलं सायलेन्सर बदलणार आहोत आपण. आणि आपण स्टीलचं सायलेन्सर टाकणार आहोत. तर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपलं सायलेन्सर लवकर टाकू आपण. तुमच्याकडे फक्त एवढंच आपलं कॅटेगरी आहे की आपण 5,000 सबस्क्राईब पूर्ण करा लवकरात लवकर. आपण लवकरच सायलेन्सर ते लवकर बदलणार आहोत आणि स्टीलचं सायलेन्सर टाकू. ते बी तुमच्या पसंतीचं पहिलं दाखवूया. पहिला व्हिडिओ तुम्हाला फक्त दाखवा हे करू. तुम्हाला जे सायलेन्सर आवडेल ते सायलेन्सर आपण बनवणार आहोत महिन्यासाठी आपल्या. तर सध्या अजून काय आपल्या ट्रॅक्टरचं नाव बी ठेवलेलं नाही. तर आपल्या एखादं नाव बी मिळतं ना, ट्रॅक्टरचं नाव का ठेवायचं ते बी कमेंट करून सांगा. आणि आपण एकच स्टँड केला मित्रांनो, एक स्टँड आणि टोचन बी केलं आपण महिंद्राचं. तर पाठीमाग बरेच दिवस झाले, तरी 7-8 दिवस झाले स्टँड केलं आपण. तर ते व्हिडिओ जाऊन पाहायला तुम्ही नक्की जाऊन पहा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. की इथून पुढे आपल्या चॅनलला म्हणजे आता इथून पुढे सीझन सुरू झाला, आपल्या चॅनलला दररोज डेली व्हिडिओ बनणार आहे ट्रॅक्टरचा.
पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आपण, आणि कसा स्टंट करणार आहे ते बी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं स्टंट ते बी आपण करणार आहोत, कारण की कोणाचं आतापर्यंत स्टंट केलेलं नाही आणि टोचन बी कोणाच केलेलं नाही. तर पहिलं स्टंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जालना जिल्ह्यात बी कोणा केलं तर आपण केलेलं आहे. तर आपला व्हिडिओ नक्की पहा पूर्ण, कसा बनवला ते बी पण कमेंट करून सांगा मला, कारण की आम्ही पहिल्यांदाच केलेला आहे. आम्ही केवढं की केलेलं नव्हता पहिला बी, फक्त आम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहूनच ट्राय केलेला आहे आम्ही. तर तुम्ही कोणी ट्राय करू नका, कारण की रिक्सी आहे. तर माझ्या ट्रॅक्टर यू पाईपानं साऊंड सिस्टम बसवलेलं आहे, तर त्याकडून मला काही एवढं रिक्स घेता येत नाही, कारण की यू पाईपमुळे का जरा ट्रॅक्टर पलटी मारत नाही. त्यासाठी मी यू पाईपाने साऊंड सिस्टममध्ये बसवलेलं आहे. ते ज्यानं मग पलटीवर मोर उठलं बी तर मागून टेकतंय, म्हणून त्यासाठी आपण यू पाईप टाकलेलं आहे. तर बरेचसे मित्र काय करतात, तसं करू नका, कारण की इस्टन बिना यू पाईपचा, कारण की सेफ्टी पहिली मेन आहे. सेफ्टी केल्याच्या बादच तुम्ही इस्टन करू शकता. तर इथून पुढं असं लवकरात लवकर तुम्ही करू नका. तर फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या चॅनलात लवकरच इस्टंटचे व्हिडिओ येणार आहेत. तर आपण टायर टाकायच्या टायमामध्ये तुम्हाला व्हिडिओ करणार आहे, आणि टायर टाकले त्याच्या बादमध्ये तुम्हाला आपल्या इस्टंटचे ट्रॅक्टरचे इस्टंटचे व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि आता टायर लगेच टाकणार आपण, तर तुम्हाला टायर त्या दिवशी बुक करेन, त्या दिवशी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ टाकेन मी. आणि कोणते टायर टाकावं ते बी कमेंट करून सांगा, कारण की सध्या आता आपण बुक नाही केलेली, आपण 2 ते 3 दिवस लागून बुक करण्यासाठी. तर तुमची राय पाहून घेऊ पाहिजे एकदा, कोणत्या कंपनी टायर टाकायचे आणि किती नंबरचे टायर टाकायचे ते बी सांगा आपल्याला. आपण तसे आपले बजेट होईल तसे आपण टायर टाकणार आहोत. तर चला भेटूया पुढे, एवढ्यात धन्यवाद. आणि चॅनल सबस्क्राईब करून नक्की करून ठेवा मित्रांनो. तर चला भेटूया पुढे, एवढ्यात धन्यवाद.